वाशिम जिल्ह्यात मागील काही दिवसापासून अवकाळी पावसाने थैमान घातले। त्यासोबतच वाशिम शहरातील मुख्य रस्त्यावर मोठ्या प्रमाणात डोह साचलेला आपल्याला दिसून येते। या अवकाळी पावसाचं पाणी या डोहामध्ये दिसून येते। पाटणी चौक ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत हे मुख्य रस्ता असून या ठिकाणी बाजारपेठ आणि जिल्हा प्रशासन याला जोडणारा रस्ता आहे। अकोला नाका परिसरात हे मोठ्या प्रमाणात डोह साचलेला आहे। यामध्ये मोठ्या प्रमाणात पाणी साचते आणि वाहनधारकांना त्रास सहन करण्याची वेळ या ठिकाणी येत आहे। तसेच पैदल चालणाऱ्या नागरिकांना यातून चिखलातून वाट काढावी लागत आहे। अनेक वर्षापासून ही परिस्थिती या भागातली असून याकडे जिल्हा प्रशासन अक्षरशः पूर्ण दुर्लक्ष केलेलं दिसून येते। मात्र आता हे पावसाळा सुरू होण्यापूर्वीच ही परिस्थिती आहे, तर समोर येणाऱ्या दिवसात जिल्हा प्रशासन याकडे लक्ष देऊन ही परिस्थिती कुठे हाताळणार आहे का हे आपल्याला बघावं लागणार आहे। सध्याची परिस्थिती जर बघितली तर वाहनधारकांना या ठिकाणी मोठ्या प्रमाणात कसरत करायची वेळ येत असल्याचं आपल्याला दिसून येते। कॅमेरामन सचिन राणेसह विठ्ठल देशमुख, TV9 मराठी, वाशिम।